पोरगी झाली, काय बरी आहे, काळी सावळी आहे, पण ठीक आहे, आईवानीच काळी सावळी झाली. आता नाही, आमच्या घरी लक्ष्मी आली, आम्ही तसं म्हणतच नाही. पण आपलं पोरग झालं म्हणजे कसं निश्चिंत, आपलं काय विहू नाही का, पोराची काळजी हो, बाकी काय नाही. पोरगी झाली म्हणजे कसं शेवटी लोकाचं धन नाही का. तिला बेसन लाव, मसूर लाव, आत्तापासून सवय लाव, तेव्हा ती जरा रंग उजळल तिचा. नाहीतर हाय मग सगळीकडं नुसतं बसा कष्ट करत. आता बापाच्या आयुष्याला तीच पुरलंय त्यांच्या पुरींच्या. त्यांना सांभाळायचं, पहिली बी पोरगी, दुसरी बी पोरगी, ती बी आणखीन दिसाय दिखणी नाही, काळी सावळी. आता काळी सावळी पोरगी झाली की थोडं प्रॉब्लेम होतातच. मी तुला म्हणत होती दाद्या, जरा पोरगी गोरी कर, माझी बाळ बी गोरी होत्या. पुरी झाल्यात, दोन्ही पुरी काळ्या सावळ्या. कसं रे व्हायचं तुझं? आता ती बायको असली, पुरी असल्या, कसं मी मरायचं? बघेल तेव्हा तू फक्त पोरींवरून बोलतीये. बर अगं बर. पोरी म्हणजे धनाची पेटी. तुझ्यासाठी ती रंगपेटी लागून गेलीये का? हा, माझ्या पोरी, माझं मी चालू बघतो. द्या, तुमचा संसार आहे, आम्ही काय म्हणणार. त्यांना काय कमावतं नवरं पडल्यात त्यांच्या पदरात, चालू द्या. आम्हाला आपलं तुझ्यासाठी वाईट वाटतं, एवढा तुला लहानाचा मोठा केला. कुठंतरी आम्हाला वाटतच असेल की पोराचं तोंड बघावं, नातवंडांची तोंड बघावीत. बायको ती तसली, आणि आता काय रे, आता संपलं बघ सगळं. आता काही अपेक्षा नाहीत माझ्या, कोण ऐकतच नाही आपलं. राहावा, सुखाचा संसार करा, आम्ही किती 4 दिवस. आई, नको टेन्शन घेऊ. बरं बाबा, बाप म्हणून माझ्या पोरी मी सांभाळायला समर्थ आहे. तू नको घेऊ चिंता. तू म्हणशील तसं, तू म्हणशील तसं बाबा.